नमस्कार. अचूक बातमी, सखोल विश्लेषण आणि स्पष्ट आवाज. तुम्ही पाहतात KSD. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड आता तुमच्यापर्यंत पोहोचणार हाय डेफिनेशन मध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांचे विमान अपघातात निधन झालं. या दुर्घटनेला आता 10 दिवस झाले. तर या 10 दिवसात राज्यात काय काय घडले? एका बाजूला सर्व महाराष्ट्र हळहळला. कित्येकांनी बारामती गाठली. कित्येकांनी जमेल तसा आणि जमेल त्या पद्धतीनं भावना व्यक्त केल्या. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार का, याबद्दलच्या चर्चासुद्धा सुरू आहे. झाल्या तर तिसऱ्या बाजूला अजित पवारांच्या अपघाताबद्दल, त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या, अफवा पसरू लागल्या. पण तिसऱ्या बाजूची सगळ्यात जास्त चर्चा झाली की खासदार संजय राऊत आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांमुळे. राऊतांनी हा भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, असा आरोप केला. तर अंजली दमानिया यांनी पार्थ पवार, तटकरे आणि पटेल या तिघांनी मिळून तर काही केलं नाही, असं विधान अजित पवारांच्या अपघाताबद्दल केल्याच्या बातम्या आल्या. मुळात अंजली दमानिया यांचं वक्तव्य वेगळं आहे. त्यात संदर्भ अजित पवारांच्या अपघाताशी जोडला गेला. त्या दमानिया यांच्या कथित विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया. त्यामुळे शंकांना आणि चर्चांना आणखी वाव आला. पण राऊत दमानिया यांचे आरोप काय आहेत? या आरोपांमुळे अफवा आणि थेरीजला कसं बळ मिळतंय आणि या आरोपात मागचं सत्य नेमकं काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार हा व्हिडिओ. अजित पवारांच्या अपघाताबद्दल गावातल्या पारांवर आणि शहरातल्या कट्ट्यांवर आणि खास करून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. पण या चर्चांना राजकीय रूप मिळालं ते ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या काही आरोपांमुळे. राऊत आधी पत्रकार परिषदेत आणि नंतर राज्यसभेत बोलताना म्हणाले, माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे अजित पवारांनी 15 जानेवारीला सांगितलं. आणि पुढच्या 10 दिवसात त्यांच्या विमानाचा अपघात झाला. रहस्यमय आहे. माझी अशी माहिती आहे की अजित पवार ती फाईल कायम आपल्याकडेच ठेवायचे. मुंबई ते बारामती हा प्रवास करताना सुद्धा ही फाईल त्यांच्याकडे होती आणि अर्ध्या तासात त्यांचा अपघात झाला. एवढ्यावरच न थांबता राऊत असेही म्हणाले की अजित पवार पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी धडपड करत होते, पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. अजित पवार मागे फिरले असते तर भारतीय जनता दहशत मोडून गेली असती. अजित पवार हे भाजपाला सोडून पुन्हा शरद पवारांकडे आले असते तर तो भाजपच्या ऑपरेशन लोटसचा सर्वात मोठा पराभव ठरला असता. त्यामुळे अजित पवारांचा हा अपघात ऑपरेशन लोटसचा भाग आहे, असे प्रश्न लोकांकडून उपस्थित केले जात आहे, असं म्हणत राऊतांनी शंका उपस्थित केल्या. ज्यातून अजित पवारांचा हा अपघात हा भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग होता का, हा प्रश्न सगळ्यात
मोठा ठरला. त्यानंतर गुरुवारी 5 फेब्रुवारीला अंजली दमानिया यांचं स्टेटमेंट चर्चेत आलं. काही माध्यमांनी दमानियांच्या वक्तव्याबद्दल पार्थ पवार, तटकरे आणि पटेल या तिघांनी मिळून तर काही केलं नाही ना, अशा बातम्यासुद्धा आणि त्यामुळे त्यांच्या विधानांची प्रचंड चर्चा होऊ लागली. आता इथं महत्त्वाचं ठरतं दमानिया नेमकं काय म्हणाल्या आहेत हे समजून घेणं. अजित पवारांचा विमान अपघात, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी तातडीने घेतलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ याबद्दल बोलताना दमानिया म्हणाल्या, अजित पवारांच्या मृत्यूनंतर 2 दिवस काहीही सुचत नसलं, पण हळूहळू माहिती मिळत गेली. अनेक शंका उपस्थित झाल्या, त्यातून मी काही माहिती घेत आहे. अशात जशी ती माहिती मिळेल तशी मी ती समोर आणेलच, पण आताच्या घटनेला